अकोला शहराच्या मध्यवर्ती उड्डाणपुलावर रविवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे। ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्याला जोरदार धडक दिली। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उड्डाणपुलावर रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला। अग्रसेन चौकातून जेल चौकाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने त्या ट्रकला जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज एवढा मोठा होता की काही क्षणात परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। प्रत्यक्षदर्शीनुसार ट्रक चालकाने काही अज्ञात कारणामुळे अचानक ब्रेक लावला आणि मागून येणाऱ्या कार चालकाला सावरण्याची संधीच मिळाली नाही। परिणामी कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली। या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरगळला असून हेडलाइट्स फुटलेले दिसले। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज बहुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या पथकाने तातडीने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली। जर ही कारवाई वेळेवर झाली नसती तर शहरातील उड्डाणपुलावर तासभर वाहतूक ठप्प झाली असती। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सध्या पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून ट्रक चालकाची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे। हा अपघात शहरातील वाहन चालकांसाठी पुन्हा एकदा इशारा ठरला आहे, कारण अचानक ब्रेक लावण्याचे आणि सुरक्षित अंतर न राखण्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे या घटनेतून स्पष्टपणे दिसून आले।